मग नंतर मी असंच बसल्या बसल्या एकदा सर्च मारलं मुंबईत कुठे फुल स्टॅकचे वगैरे कोर्स आहेत का, तर तेव्हा मला ऑडिटचं भेटलं. तर तिथे मी एन्क्वायरी टाकली. नंतर मला आयशा मॅडमचा कॉल आला. तर त्यात माझं 3 जागेवर सिलेक्शन झालं होतं. त्यातल्यात मी एका ठाण्याच्या कंपनीत मी त्यांना येस म्हणून सांगितलं आणि तिथे आता मी काम करतोय सध्या. नमस्कार, माझं नाव सिद्धार्थ दादाराम बनकर. मी पेनचा आहे, पेन रायगड. तसं मूळचा मी निमगाव केतकी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे इकडचा आहे. माझे आई वडील 25 वर्ष झालं इथे आहेत, म्हणून मी इथेच आहे. तर माझं 1ली ते 10वी पेनला झालंय, 11वी 12वी बारामती, नंतर BSc मुंबईला आणि MCA माझं पुण्यातनं झालंय. तसं बघायला गेलं तर MCA नंतर काय करावं ते समजत नव्हतं, कारण माझं BSc बॅच ही पूर्ण कोरोना पिरियड मध्ये होती. 2020 ला कोरोना आला आणि माझं BSc 2019 ला चालू झालं. आता 1 वर्ष माझं ऑफलाईन झालं कॉलेजला, पण एक्झॅक्ट जेव्हा कोरोना चालू झाला त्यानंतर सगळं आमचं जे काय लेक्चर्स असतील ते असे सगळे ऑनलाईन होते. म्हणून कोडिंग काय असतं हे एक्झॅक्ट माहिती नव्हतं आम्हाला, की बाबा काय कितपत करावं लागतं, कसं लॉजिक बिल्डिंग, इम्प्लिमेंटेशन, बाकी सगळ्या गोष्टी कशा कराव्या लागतात हे आम्हाला याचं काहीच नॉलेज नव्हतं. म्हणून आमचं BSc सगळं ऑनलाईन असल्यामुळे फक्त थेरॉटिकल नॉलेज एवढंच आमच्याकडे होतं. मग प्रॅक्टिकल नॉलेजचं आम्हाला काहीच आयडिया नव्हती की काय करावं लागेल, काय नाही करावं लागेल. मग त्यानंतर MCA ला थोडं आयडिया आली की बाबा ठीक आहे, कोडिंग हे असतं, त्यासाठी आपल्याला एवढं प्रयत्न करावे लागतील, एवढे एफर्ट्स घ्यावे लागतील, त्यानंतर आपल्याला प्लेस होऊ शकतो किंवा काय होऊ शकतो. MCA ला पण माझं काही प्लेसमेंट झालं नाही. त्यानंतर मी म्हणलं ठीक आहे, आपण सेल्फ स्टडी करू, अप्लाय करू कंपनीसाठी, तिथे होऊन जाईल आपलं. पण सेल्फ स्टडी जरी म्हणलं तरी आपण सोर्स कुठून आपल्याला भेटणार? युट्यूब. पण युट्यूब वरती जे आपण शिकतो ते खरं ऍक्च्युअल जेव्हा रिअल टाइम प्रोजेक्टवर आपण बसतो त्यासाठी त्याचा काहीच वापर होत नाही. म्हणजे होतो पण 10%, ते एकदम बेसिक नॉलेज असतं. पण त्यासाठी जे आपल्याला नॉलेज लागतं ते आपल्याला खरं तर ऍक्च्युअल जे एम्प्लॉईज असतात, जे वर्किंग असतात त्यांच्याकडूनच आपल्याला भेटतं. मग आपण म्हणलं ठीक आहे, मी 3-4 महिने प्रयत्न केला, पण अप्लाय केलं, पण कुठेच काही मला त्याचं यश भेटलं नाही. मग त्यानंतर मी म्हणलं ठीक आहे, आपण पुण्यात राहत होतो तेव्हा, मी म्हणलं पुण्यात एखादा कोर्स वगैरे लावू. पण कोर्सचं असं झालं, भरमसाठ कोर्स आहेत, पण एक्झॅक्ट लावायचा कुठे, रिव्ह्यूज कसं कोणाचे चांगले, तिथं गेल्याशिवाय तर आपल्याला समजणार नाही बाबा कोण काय शिकवतंय, कसं शिकवतंय. एवढा ठीक आहे शिकवतायत, त्यानंतर त्यांचं प्लेसमेंटची गॅरंटी काय कसं. पुण्यात एक जागेवर कोर्स लावला होता, पण तिकडनं जेवढी ग्रोथ पाहिजे तेवढी मला भेटली नाही. मग नंतर मी असंच बसल्या बसल्या एकदा सर्च मारलं मुंबईत कुठे फुल स्टॅकचे वगैरे कोर्स आहेत का, तर तेव्हा मला ऑडिटचं भेटलं. तर तिथे मी एन्क्वायरी टाकली. नंतर मला आयशा मॅडमचा कॉल आला. त्यांनी मला कॉलवरती सगळे डिटेल्स सांगितले, कोर्सचं ड्युरेशन काय असेल, ऑफलाईन ऑनलाईन मोड असेल. तर मग त्या मॅडम म्हणल्या की एकदा तुम्ही व्हिजिट करून जा, तुम्हाला कसं वाटतंय बघा, त्यानंतर आपण डिसिजन घेऊ काय असेल. मी वाशीच्या ब्रँचला आलो, तिथे व्हिजिट दिली. सिद्धेश सरांनी मला गाईड केलं त्यासाठी. नंतर मी कोर्स जॉईन केला. कोर्स जॉईन केल्यानंतर मला स्वराज सरांनी ट्रेनिंग दिली. स्वराज सरांनी ट्रेनिंग जवळपास 5 महिन्याची ट्रेनिंग चालली माझी. त्या ट्रेनिंग मध्ये सरांनी HTML, CSS, जावास्क्रिप्ट, रिॲक्ट, नोड, MongoDB, एक्सप्रेस या सगळ्याचं आम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज दिलं. प्रॅक्टिकल नॉलेज सोबत त्यांनी आम्हाला थेरॉटिकल पण दिलं. पण मेन आपल्यासाठी प्रॅक्टिकल जेवढं आहे तेवढं थेरॉटिकल आहे. थेरॉटिकल शिवाय तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे क्रॅक करू शकता, पण ऍक्च्युअल तुम्हाला प्रोजेक्टवर तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेजच लागतं. मग तेव्हा आमच्या सरांनी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेस्ट घेतला एव्हरी सॅटर्डेला. त्यात आमचे काय प्रॉब्लेम्स आले ते स्वराज सरांनी आम्हाला सॉल्व्ह करून दिले. त्यावर आम्हाला काय करावं लागेल, कसं लॉजिक बिल्डिंग करावं लागेल ते आम्हाला त्यांनी शिकवलं. त्यानंतर माझा कोर्स चालू असतानाच मला एक इंटर्नशिपची ऑफर आली. तिथे मी 2 महिने इंटर्नशिप केली. तर तेव्हा माझं बॅकएंड चालू होतं. तर मला इंटर्नशिप सोबत माझं फ्रंट एंड पार्ट झाल्यामुळे मला बॅकएंड पण तिथे असल्यामुळे मला फुल स्टॅकचा तिथं मन स्टॅकचाच प्रोजेक्ट भेटला. त्या प्रोजेक्टवर मला कोर्समध्ये चालू होतं, त्यामध्ये पण मला नॉलेज भेटलं. प्लस ऍक्च्युअल मी रिअल टाइम प्रोजेक्ट वरती पण काम करतो इंटर्नशिप मध्ये, तिथून पण मला नॉलेज भेटलं. मग माझं अजून लॉजिक त्यात बिल्ड झालं, माझे स्किल्स त्यात वाढत गेले. ऑडिट मधून अजून मला जॉब कॉल्स त्यांनी प्रोव्हाइड केले. तर त्यात माझं 3 जागेवर सिलेक्शन झालं होतं. त्यातल्यात मी एका ठाण्याच्या कंपनीत मी त्यांना येस म्हणून सांगितलं आणि तिथे आता मी काम करतोय सध्या ऍज अ इंटर्न. फर्स्ट 3 मंथ्स माझी इंटर्नशिप आहे, त्यानंतर ते मला फुल टाइम करून घेणार आहेत. तर माझं तुम्हा सगळ्यांना एकच सांगायचं, जर तुम्हाला पण जर स्वतःच्या फ्युचर साठी काही करायचं असेल तर तुम्ही एकदा ऑडिजला येऊन व्हिजिट करून जाऊ शकता. थँक्यू ऑडिज.